तर नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत का? हो आम्ही बरे. तुम्ही कसे? आम्ही पण चांगले. तुम्ही कसं सांगा तुम्ही? पण एक सकाळ सकाळ वाईट बातमी आहे. काय माझ्या नाकातलं पडलं. ती असते का वाईट बातमी? मग काय चांगली बातमी सांगायची असती. ही आज डाळ भट्टी करणार आहे. हा. मी ही नाही मी. सोन्याचं होतं सोन्याचं. मग वाईट बातमी आहे. काय नकली होतं वय? सोन्याचं होतं व पडलं कुठं पडलं काय माहिती. आम्ही गरीब लोक आम्ही नकली घालतो. ती माझं सोन्याचं नाकातलं पडलं म्हणून हिनं पार्टी ठेवले डाळबट्टीची. तर ती नाही करणार, मी करणार आहे आज डाळ भट्टी. तिनंच करणार आहे. फक्त तिला का नाही असं पीठ मळून देणार आहे. आणि तुम्हाला सांगते पिठामध्ये काय काय टाकले. आणि कॅमेरा करून दाखवते. हे बघा मसुरीची डाळ मुगाची डाळ आहे. हां तर बघा ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ 3 वाटी, रवा 1 वाटी, हळद, ओवा, तिखट, मीठ हे सगळं टाकून मी वरतून तेलाचा तडका मारलेला आहे. तर ह्याला मिक्स करायचं आहे. आणि इकडे बघा मुगाची डाळ आणि मसुरी डाळ. तर तुरीच्या डाळीनं पित्त होते त्याच्यामुळे आम्ही तुरीची डाळ टाकत नाही. तर फक्त दोन्ही चेवड्याच टाकणार आहे. तर आपण हे टाकून देऊया ह्याच्यामध्ये शिजायला. आणि इकडं पीठ जे आहे बट्टीचं ते पूर्ण आपण मळून घेऊया. आणि बाकीची प्रोसेस अनन्या मॅडम करणार आहे. कारण कोणी जरी झालं तरी आईच्या पोटात शिकवून येत नाही, बरोबर आहे. त्यामुळे मी तिला शिकवते आणि नेक्स्ट टाइम परत तिनं बनवेल. ओके. तर चला पहिलं तर आपण सगळं मिक्स करून पीठ मळून घेऊया. पीठ मळून रेडी आहे. मला तुम्हीच बघा आता व्हिडिओ मध्ये मला म्हणली मी म्हणून देते पीठ आणि मलाच मारवले. मग काय होतंय? मी म्हणलं सगळं बघा मैत्रिणींना मम्मीच्या. हो असू द्या असू द्या. तुम्ही तर कधी शिकायचा? तुम्ही कधी शिकायचा? आम्ही कधी बसून खायचो? 4 दिवस तरी नको आहे आम्हाला सुकानं खायला. तेवढंच. परत सून कसली ती काय माहिती. काय माहिती. आधीच तर सासू म्हणते सून कशी येणार आहे, सून म्हणते सासू कशी असणार आहे. असं गत झाले आता सध्या तरी. लय डेंजर आहे. तर बघा बट्टीचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आणि इकडे डाळ शिजते तोपर्यंत मी मसाला कुटून घेते बट्टीसाठी. म्हणजे अद्रक खोबरं लसूण वगैरे असं थोडंसं बनवून घेते. टाकायचं आहे. फक्त 10 मिनिटं त्याला भिजत ठेवले ना. त्याच्यामुळे मग पुढची रेसिपी तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने. असा गोळा घ्यायचा. पुढं तेवढंच तुझं डायलॉग म्हणले तेच म्हणलं ग. असा गोळा घ्यायचा. हे असं पिठात घुसळायचा. हिकडून लाटायचा हिकडून लाटायचा. असं चपातीवणी लाटून घ्यायचा. गोळा हो गोळा. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण चपाती लाटतो का नाही तसं लाटून. तुम्हाला जर असं एकदम खुसखुशी तसे डाळ बट्ट्या बनवायच्यात ना तर मग हे डाळ बट्ट्या नाही ग बट्ट्या. बट्टी. तर मग बघा असं तेल लावायचं इथं. त्याच्यानंतर ना असं करायचं. परत असं करायचं परत असं करायचं मग असं करायचं असं करायचं. मग कसं करायचं तसं करायचं. मग असं करायचं. बघा असं करायचं. त्याच्यानंतर ना हो असं करायचं. लाटायचंच कशाला. हे असा गोळा तयार होतोय. ओके. आणि मग ही गोळा आपण ह्याच्यात ठेवायचा असा. तर आपल्याला असंच पद्धतीनं सगळे गोळे तयार करून शिजवायला ठेवायचे. म्हणजे 10-15 मिनिटं वाफ देऊन घ्यायची ह्याला. ओके. जसं की आळूच्या वड्या कसं आपण वाफलून घेतो तसंच ह्याला पण आपण वाफ देऊन घ्यायचे. ओके. बघत राहा. तर बघा सगळ्या भट्ट्या इथं ठेवून घेतलेल्या शिजायला. तर नाही काय स्वागत है हमारे नए ब्लॉग में. नहीं ये मैं हूँ, ये मेरा तोता भाई है और आज तू तो नहीं दे. तर चला आता बट्टे आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता मी 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर ना पुढची प्रोसेस बघूया. तोपर्यंत मी डाळ बनवते. वरण बनवते आता ही ना. आणि इकडे बघा अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याची पेस्ट आपण तयार केलेली आहे. आणि मस्त अशी डाळ आपली तयार शिजलेली आहे बघा. मस्त तयार झाली आहे. आता टोमॅटो कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि बाकीची रेसिपी आमच्या अनन्या मॅडम करत आहे. तर बघा कांदा एकदम रेडी आहे कापून. टमाटर इकडे जिरी मोहरी इकडे तेल तापले घे म्हणून. तर आपण आता जिरी मोहरीचा तडका दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण कांदा. ओ माय गॉड. ओके. पकड.
कांदा आणि टमाटर चांगलं आपल्याला लालसर असं तळून घ्यायचंय बरं का. त्याला का मारती गं? मारते नाही, ते ताट पलीकडे गेलं म्हणलं बाजारात त्याच्यावर काढायला दिलं. नाही बाई, कशाला रग काढते कुणावर होय. चला कांदा तर तळतोय, तोपर्यंत मी तारक मेहता बघत बसलेले आहे. इकडं बघा, दिसते का इथं? हां, तारक माझी मेहता. हाईट नाही व. तारक म्हणून मी मेहता डब्यावर लागलं. चढून बघा इकडं डब्यावर चढून मॅडम आपल्या चालू आहे त्या. तर बघू आता हिच्या हातची डाळ कशी तयार होते, एकदम टेस्टी चांगले होते. होय. हां, ओके. आता कांदा, टमाटर दोन्ही पण शिजलेला आहे. टमाटा, टाकूया ह्याच्यात. सुहाणा मसाला पुडी. तर ही माझी फेवरेटच असते बरं का, सुहाणा मसाला पुडी. अरे देवा, मसाला टाका. टाका की आता. ही पेस्ट बनवली होती मी सगळी. हां, सगळी टाकून दे. पेस्ट तर तुम्हाला सांगितले कशाची बनवले, काय बनवले आहे का. तर आता 5 मिनिटं ह्याला चांगला आणखीन परतवून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला. लाल तिखट टाकून घेऊया आपण. तर तिखट टाकूया आपण आता. ओय बास बास, आपल्याला तिखट नाही करायचं लय. नमक नंतर ना, बाद में नमक. अभी मेरे को समझ नहीं रहता है, वो अंदाज नहीं कळता है मेरे को ऐसा. तर आता हे 5 मिनिटं फ्राय करून घेऊया मसाला जरा थोडासा आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकूया डाळ. ओके. तर आपला मसाला रेडी झालेला आहे. तर आता चूर्ण टाकलेले आहे त्याच्यामध्ये, डाळ शिजलेली. तिथं मिक्सरमधलं पाणी ओतायचं आणि डाळबट्टी बनवायची म्हटल्यानंतर डाळ आपल्याला पातळच बनवायची जरा. तर आता एक तांब्या आणखी ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे आणि मग चवीनुसार मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके. एक तांब्या पाणी ओतत ह्याच्यात. तर आता आपण मीठ टाकूया त्याच्यामध्ये. हां, टाक आणखीन टाक थोडं. हां, टाक थोडंसं, नॉर्मल टाक. हां, तर चवीनुसार मीठ टाकलंय बघा ह्याच्यामध्ये आता तिनं, कारण डाळबट्टीत पण मीठ आहे त्याच्यामुळं ह्याच्यात तुम्ही प्रमाणानुसार टाका, नाही तर खरट होईल डाळबट्टी तुमची बरं का. आता वरतून जरा थोडीशी चिरून कोथिंबीर टाकली की आपली डाळ तयार आहे. तर आता मी ही डाळबट्टीचा गॅस बंद करते आणि बट्ट्या साईडला गार करायला ठेवते. कोथिंबीर टाकले. आता उकळी आली की 5 मिनिटात आपण गॅस बंद करूया आणि आपल्या जे बट्टे आहेत ते तळून घ्यायचेत आपल्याला. ओके. कसं वाटतंय? डोळा आलतं व पुरीला, आता थोडंसं कमी झालंय. लाल लाल दिसतंय का आणखी डोळ्यात? हां, थोडंसं दिसतंय. तरी पण सुरगुडाला करायचा, डाळबट्टी खायची आणि मीच करण्याचं बस तिकडे. म्हणलं मला काय करायचं होय. आपण आपलं किचनवर बसायचं, मस्त सांगायचं काम करायचं तेवढं. थांबीत ताट काढते. बघा छान अशा बट्ट्या आपले रेडी झाले ते. आता चाकू असा टाकला की चिकट लागत नाही. हो बघा, सगळं तयार झालेलं आहे आपल्या. तर आता 10 मिनटं तरी ह्याला काढून साईडला ठेवायचं, म्हणजे थंड झाल्या की तळून घ्यायच्यात आपल्याला. ओके. तर बघा इकडं कट करून घ्यायला लागलोय. इकडं तेल ठेवलंय गरम करायला आणि इकडं आपली डाळ तयार झालेली आहे. एकदम छान खमंग वास सुटलेला आहे आणि बट्ट्या पण आपल्या छान असे शिजून रेडी आहेत. तर आपण आता ह्याला तळून घ्यायचं आहे. ओके. तर चला तळून घेऊया आणि मग खायला घेऊया. भूक लागलेली आहे जोराची, पोटात लागलेले आहेत कावळे ओरडायला. हां, तर बामण काका लागलाय पोटामध्ये मंत्र पडायला, ओम भगनी भागोदरी भट स्वाहा ताते विंचू. तर चला तेल तापले, आता मी घेते बट्ट्या तळून. तर टाकले बघा एकदाच्या बट्ट्या तळायला मॅडम. वास तर लय भारी यायला लागला. असं टाकले नाही तर वास यायला लागलाय, खमंग वास सुटलाय बघा. टाका की नाही. हां बस. तर आता छान छान अशा लालसर आपण बट्ट्या तळून घेणार आहे. तिकडं भाजी तयार झाली, आता बंद करायची. वा वा वा. आता कसं आहे माहिती का, बट्ट्या वरण त्याच्यावर डाळीचं मस्त आणि तुपाची धार. वा वा वा, एक नंबर. काय सुद्धा विचारू नका, एवढी चांगली डाळ झाली ना, फक्त त्याच्यावरती का नाही अशी तुपाची धार सोडून खायची बघा. लय भारी लागते. त्याच्या संग कांदा ककडी करा, कोशिंबीर असती तर आणखीन मजा आली असती, पण आता कोशिंबीरच नाही त्याच्यामुळं सॉरी. त्यांना नको हे करू, त्यांना हे ना. हां, पलटव असं मिक्स कर. तर चला बघत राहा आणि तुम्ही पण करा आणि खावा. ओके. चला. झालं नाही तर उसरच घ्यायला लागली मी. झालं नाही चाललंच आहे. तेलाला जरा थोडासा ताव येते ना, मग हिनं काय करायला लागली भूक, सकाळपासून काही खाल्लं नाही. आता वाजून गेले ते 12, त्याच्यामुळं मग आता बघा बट्टी अशी चुरून घ्यायची आहे
जरा पोळते त्याच्यामुळे थोडंसं हे वाटतंय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे डाळ. बाजूला आता तुला परत जशी पाहिजे तशी त्यात चुरून घेऊ शकते. ओके, एकदम छान झालेत बघा तयार आपल्या बट्ट्या. आता डाळ वतायची त्याच्यावरती. डाळबट्टी कोणाकोणाला अशी खायची माहीत नाही तर त्यांनी नक्की बघू शकता. काय हे बघा असं टाकायचं वरतून आणि चुरायचं आणि मागं सरून ताव द्यायचा बघा बट्टीवर, डाळबट्टीवर. थोडीशी तुपाची धार. मला आवडते म्हणून काय करू मी. तर कांदा घेतलाय मस्त अशी डाळबट्टी. तर खाऊन आता मॅडम दाखवते तुम्हाला कशी लागते काय. वा वा वा, एक नंबर. तर चला आता हिनं घेते खाऊन. होय ना, तर सांगा रेसिपी कशी झाली काय झाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.